हे तू दुःखाची मांडली तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो. अरे त्या सद्गुरूशिवाय कोण पीत नाही, सोडवत नाही. तो ग्लास सद्गुरू प्याले. महाराज वारले नाही, फक्त त्यांना दाखवलं त्या शिष्याला हे तुझं कोण आहे. आणि तेच योग मायेचं पाणी विद्यार्थ्यावर शिंपडलं. विद्यार्थी उठून बैठला. बाळा बघितला का तुझी कोण कोण आहे. हे प्राण्या नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कुणी अंती जासे केल्या प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपण मग येता पडती वैद्य काय करणार. एका जनार्दनी मणिधरा हरिभजनाची गोडी तरीच जन्मा येऊनी करा सार्थक मानव कोणी. प्राण्या मायेचा बाजार बाबा माय बाके पिंड पाडियला माया जन्म मरण जाया संत संगे. पुढे मला सांगतात संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवार. एक समय माझ्या कीर्तनाचा टायमिंग झालाय पण ही चरण आताच आहे ना एवढं महत्वाचं आहे. महाराज तुम्ही जर म्हटला तर मी 5 मिनिटं त्याच्यासाठी घेऊ शकतो. संतांच्या वाणीमध्ये एवढं ताकद असते. सहज जर बोलून गेले तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भजन करत आळंदीच्या दिशेनं चालले. आणि महाराज एक राजा होता आणि त्या राजाची महाराज बरीच लग्न झाली पण त्या राजाला मुलीच पाहिजे. एक दिवस एका बायकोला 12 मुलं झाली. शेवटी मुलगीच लास्टला सांगितलं आता जर मुलगा नाही झाला शिरछेद करीन. पण काय करणार कर्मधर्म संयोगानं मुलगीच झाली. सुईनी होती सुईनी दासी. खरंच ती दासी एवढी चांगली होती तिने सांगितलं राणीला भिवू नका मी सगळं म्हणजे तुमच्या जीवासाठी खोटं बोलणार. पळत 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 गेली आणि राज दरबार सांगितलं राजे महाराज तुम्हाला मुलगा झाला. काय आनंद झाला महाराज काय आनंद झाला. जसा अयोध्येमध्ये आनंद झाला राम जन्माला आल्यावर. राम जन्मला हर्षोनी अयोध्या नगरी. आनंद होता तसं त्या नगरात आनंद झाला. पण त्या राण्या दासीनं सांगितलं महाराज तुम्हाला मुलगा झालेला आहे खरा पण भटजीनं सांगितलंय त्या मुलग्याचं तुम्हाला 12 वर्ष तोंड बघता येणार नाही नंतर तुमचे डोळे जाणार. राजा म्हणला 13 वर्ष बघत नाही पण मुलगा झाला नाही. 13 वर्ष बघत नाही. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजाला एवढा आनंद झाला आज मी माझ्या मुलाचं तोंड बघणार. राजानं पूर्ण नगरी सजवली महाराज आणि त्या रात्री आपल्या माहित झालं त्या रात्री आपल्या मुलगा त्या दिवशी आपल्या मुलग्याला राज दरबारात आणण्यासाठी महाराज फुलांचा सडा घातला. आणि रात्रीत मात्र या मुलाला आणि आईला चिंता पडली. आता जर माझं तिथे जर पित्तळ उघड झालं तर काय करायचं म्हणून ती मुलगी रूपी मुलगा जीव द्यायला निघाला. आणि जीव द्यायला निघत असतेवेळी महाराज फास बांधला होता एका झाडाला आणि तो मुलगा फाशी येणार होता. बाळ मुलगा ते मुलगी होती. आणि एवढ्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव पुकार इथे जात होते. माझ्या माऊलीच्या नावाने एकदा भजन करा. सरळ बसा बसा बघू सरळ पाय सोडून बसा. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुम्हाला
ज्ञानेश्वर महाराजांची चारी भावंड आळंदीच्या दिशेनं चालली होती. त्या मुलाला असं वाटलं आता काही क्षणामध्ये मरायचं तर आहेच, पण एका महात्म्याचं दर्शन घेऊन मरूया. काय बोलतोय कळलं का? मरताना का होईना एका महात्म्याचं दर्शन घ्या. कुणाचं बोललो? महात्म्यांचं. जन्म मरण सुलभ झाल्याशिवाय राहत नाही. ती मुलगी पळत पळत गेली. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर पायावरती मस्तक ठेवलं. माऊलीने असं कवटाळलं. आता माऊली म्हणजे काय सामान्य महाराज? अरे रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर रेडा बोलला. ऋग्वेद काय बोलला? रेड्या मोके गट बोलविला, गणपती ज्यांचा हरविला, शांती रूपे प्रगट राजा माझा. रेडा बोलला. तुम्ही आम्ही बोलू की नाही? रेडा बोलला मग आम्ही बोलणार नाही? अरे होता कृपा त्यांची पशु बोले वेद. पशु म्हणजे रेडा बोलला. हा पुढे सांगू. त्या पडलेल्या भिंतीला माऊलींचा स्पर्श होता क्षणी भिंत चालायला लागली. बरोबर आहे ना? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा. मुलगीला असं जवळ घेतलं आणि विचारलं रे बाळ का रडतो? माऊलीच ती माझी. ज्ञानराज माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता पोटाशी असं धरलं. एक सांगू का? मी जवळून बघितल्या संत एवढं प्रेम करतात, एवढी माया देतात महाराज. ते जवळून बघावं लागतं. संत असे कळत नाही. संतांच्या अंतकरणामध्ये दयाद्र भाव असतो. किती दयाभाव करतात. नवे नवे संतांचं हे दया हे भांडवल आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळण कंटकांचे, संतांची यादा प्रेमाचा सुखा. मला एका माणसाने काय सांगितलं, आमचे वासुदेव बाबा बसलेत ना, मला म्हणायला लागले त्यांचा स्वभाव असा. अरे बाबा असणे की जे पोटाला जन्म कुणाच्या घेतला आहे? नाही, हे सगळं महाराज त्यांच्याकडे ऑटोमॅटिक येत असते. दया प्रेम ममता या गोष्टी येत असतात. या कुठे महाराज एक सांगू का तुम्हाला, संत ही पदवी मागून मिळत नाही, लावून लावता येत नाही. ती महाराज यावी लागते काही गोष्टी. तसं त्यांच्याकडे दया हा भाव आहे. ते
ते जगावरती प्रेम करण्यासाठी, दया करण्यासाठीच इथे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मुलीला जवळ घेतलं. महाराज कौटाळाने बजावलं, बाळ का रडतो? माऊली बोट केलं झाडाकडे, ते बघा आता ते ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 मरोनिया जावे माझ्याच्या पोटी जावे जावे मोवालोनी जन्मोजन्मी माने जणी चला पास केला. एक सांगू ऐका माझ्या माय बापानं, ज्ञानोबा रायांच्या दृष्टीमध्ये एवढी ताकद होती, असं पासाकडे पडता क्षणी पास गळून पडला. सामान्य महिमा नव्हता, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. पासाला बघितल्यानंतर पास गळून पडला महाराज. आणि डोक्यावर हात फिरून आणि विचारलं, बाळ काय झालं? सर्व हकीकत सांगितली. महाराज उद्या सकाळी दरबारामध्ये माझ्या आईसह माझा शिरछेद होणार. पाहुली काय करू? ज्ञानोबा रायांनी सांगितलं, बाळ अरे कोणी सांगितलं तुला तू मुलगी आहेस? अरे मुलगा आहेस. डोक्यावर हात फिरवता क्षणी बाईचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबा रायांनी स्त्रीचा पुरुष केला. कृत्रिम शक्ती आहे. कृत्रिम अकृत्रिम अन्यथा कृत्रिम शक्ती मधली ही कृत्रिम शक्ती आहे. ज्ञानोबा रायांनी लिंग बदल केला. लिंग बदल केला महाराज. त्या दिवशी तो मुलगा झाला आणि सांगितलं, जा दरबारातली बाबाला सांग मी मुलगा आहे. ही ज्ञानोबा रायांची ख्याती आहे. काय सांगू माझ्या ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलली. आणि मग ती मुलगी तिथे गेली आणि त्या दिवशीपासून राजाचा वंश वाढला. ते चाकलूचे राजे आज सुद्धा महाराज माऊलीच्या पादुका त्यांच्या गळ्यात असतात. आणि असे महात्म्य असतात. त्यावेळेला ज्ञानोबा रायांनी सांगितलं, तुका म्हणे जवळीन पाचारिता धारी जन्म मरण संग संत संग. अशा महात्म्यांच्या चरणाजवळ न विचारता जाऊ महाराज. न विचारता, विचारत बसायचं नाही. येऊ का, जाऊ का? नाही, जायचं. तिथे तुम्हाला कल्याण झाल्याशिवाय राहत. एक सांगतो जाता जाता, काही ठिकाणी विचारल्याशिवाय जाऊ नका, काही ठिकाणी बोलल्याशिवाय जाऊ नका. पण संत चरणाजवळ महाराज आमंत्रणाचा विचार करू नका. तुका म्हणे जवळीन पाचारिता संत संग भावी ज्ञानेश्वर माऊली. महाराज कीर्तनामध्ये शांतता पाळा. काही महत्वाचे भाग असतात. मी कोणाला नाव अजिबात ठेवणार नाही, तो माझा अधिकार सुद्धा नाही. प्रत्येकाच्या बुद्धीनं, प्रत्येकाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने लोक कीर्तन करत असतात. कीर्तनामध्ये दोन प्रकार असतात. एक वाचोक्ती पद्धत आहे आणि एक लक्षणीय रूपाने कीर्तन. लक्षणीय रूपाने कीर्तनाचं चिंतन मांडलं तर लोकांच्या डोक्यावरून जातं. आणि म्हणून वाचोक्ती पद्धतीनं थोडंसं या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या वासुदेव बाबांच्या समाधी स्थळाच्या या तीर्थक्षेत्राच्या विषयी मला कल्पना होती आणि म्हणून सांगितलं, बहुता दिसा होती मजास
खूप दिवसापासून माझी इच्छा होती, पण वर्णेला आलो. मराठी माऊलींच्या संगतीमध्ये येण्याचा योग आला आणि मला आज त्यांच्या कृपेने इथपर्यंत आलो. सगळीच माझी प्रेमाची मंडळी भेटला. लहानपणापासून मी या क्षेत्रामध्ये भजनाचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, मला वाटतं माझे हजारो कीर्तन झाले असतील. गोव्यात 200-250 झाले असतील. पण मी सांप्रदायिक कीर्तन करतो. मला टाळ मृदंग लागतात. मला हरिदासी नारदी कीर्तन मी कधी करत नाही. पण इथे योग आला, त्याची मला थोडीशी कला आहे. बघितलंय मी, अनेक लोकांच्या संगतीत राहिलोय आणि त्या योगाने तो प्रयत्न केला. खूप समाधान वाटलं इथे आल्यानंतर. आपली संप्रदायाची सगळी अनुग्रहित मंडळी बघितल्यानंतर खूप समाधान वाटतं आणि यांच्याकडून काहीतरी घ्यावं असं वाटतं, शिकावं असं वाटतं. आणि महाराज, संगत सुद्धा नेहमी माणसाच्या जीवनात चांगली भेटावी. सज्जन के संगत में मिलती है बात, गधे के संगत में मिलती है लात. आणि म्हणून मला गेल्या 2 वर्षापासून संगत लाभली आमच्या मराठी कुटुंबियांची. आणि माझा परमार्थ एक वेगळ्या दिशेने चालला. म्हणजे कसा प्रेम काय असतंय त्यांच्याकडून मी शिकण्यात मला लाभ झाला. सेवा करतो आहे आणि इथे आल्यानंतर संत जीवन काय असतंय, कसं जगलं पाहिजे, हे आमच्या वासुदेव वजे बाबाकडनं मी खरंच शिकलो. ते थोडक्यात शिकलो. पहिल्यांदा कालपासून ज्या थोर कीर्तनकारांनी इथे आपल्या सेवा केल्या, जी कीर्तनं केली, त्या सर्व महात्म्यांना मी धन्यवाद देतो. ही कीर्तन महोत्सव संपन्न करण्यासाठी जे काही देणगीदार असतील, गीतचिंतक असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. इथे 7 कीर्तन 2 दिवस तुम्ही सातत्यानं ऐकताय, जागर करताय, त्या माझ्या सर्व श्रोत्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत असतो. इथे ज्या ज्या कलाकारांनी इथे हार्मोनियम, तबल्याची, वादकाची साथ केली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्याबरोबर माझ्या नेहमी साथीला असणारे माझे थोडंसं पाठीराखेसारखे आमचे नंदू गावडे माझ्याबरोबर किती काम असलं तरी ते येतात. एसट्या बंद झाल्या, घाटातनं आम्हाला मोटरसायकल घेऊन यावी लागते, तिथून आम्हाला खूप लांब पडतंय. आणि मग महाराज एक सांगू का, अगदी कोल्हापूर पासून, गारगोटी पासून मोठे मोठे असे मी वजे बाबांना घेऊन जाणार आहे आमच्याकडे घेऊन. मोठे मोठे सप्ते असतात, 25-25 गावचा एक सप्ताह. अशा काही सप्त्यांचं नेतृत्व करण्याचे माझ्याकडे योग येतो. महाराज आता आम्ही 2 दिवस झाले कीर्तन, आता मगाशी सुद्धा एक फोन आला, काही कीर्तनकारांच्या बिदाग्या महाराज 1-1 लाख रुपये सांगतात, 1.5 लाख रुपये सांगतात. अंगावरती काटा उभा राहतो. तेव्हा एकाला फोन केला, महाराज मी नाशिकवरून येणार, गाडी घेऊन येणार, मी एवढे पैसे घेणार, मी तेवढे पैसे घेणार. महाराज यांनी बाजारच मांडला. महाराज मला जर का जवळपास असेल ना, मला म्हणतो किती कष्ट पडू दे, पण माझ्या कीर्तनाचा बोध समाजाला होऊ नये, ते पाखांडी ज्ञान होईल. आणि म्हणून मी सुद्धा कष्ट घेतो. मी सुद्धा 4 व्हीलर घेऊन येऊ शकतो, पण माझी बिदाकी डबल वाटते. माझे साथीदार मी आणू शकतो. मी तसा महाराज संगीतकार आहे. एक सांगू का, भजन या क्षेत्राचा विषय केला आणि अभंग पाठांतर म्हटला ना, मी हार्मोनियमवरती आता 1500 अभंग म्हणून दाखले. किती? पण माझ्याकडे ते नाही. आता तुम्ही दिंडीला माझ्याकडे असता, मी एकटाच आढळतोय 8-8 तास, 8-8 तास, बरोबर आहे ना. 14-14 दिवस तुम्ही असताय. नुसत्या आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये माझी 7 कीर्तन असतात. त्याच्यातली तुमच्या गोव्याच्या दिंडीवरती 2-3 असतात काय. पण हे सगळं करत असलेली समाजाला आपण कधी बोध होऊ नये म्हणून मी स्वतः गोष्ट घेत असतो. महाराज, याचा अर्थ आपण नाही असं नाही, पण एक सांगू का महाराज, आपण सगळेजण सेवेदारी राहूया. महात्मे तुम्हाला मिळालेले आहेत वजे बाबांच्या रूपाने, ते संस्थान मिळाले. धन्य क्षेत्राचे पाहुणी आली,
घेतली समाधी ज्ञान देवे. तसं हे धन्य क्षेत्र बघून इथे वजे बाबा वासुदेव वजे राहते. आपण महात्म्याने सगळ्यांनी एक सांगू सेवा करूया. मला पण तुमच्यातला एक सदस्य करून घ्या. मी मुद्दाम तुमच्यातला एक सेवक म्हणून राहतो. कधीतरी वर्षातून योग आला मी पण येत जातो महाराज. काय माझ्याकडे तो मोठेपणा नाहीच आहे. लोक तर्क वितर्क करतात, नाही आहे. मी कुठेही लहानापेक्षा लहान होऊन कीर्तन करतो, भजन करतो, जातो, आनंद लुटतो. मला काही नाही. प्रभू कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त हो. सर्वांच्या ज्या ज्या मनोकामना असतील त्या प्रभू कृपेनं पूर्ण हो. सर्वांना याच्यापेक्षा दुप्पटीनं परमार्थ करण्याची शक्ती भगवंत देऊ. काही मुलं, काही तरुण मंडळी, काही वडीलधारी मंडळी याच्यामध्ये सेवेमध्ये रत आहेत. त्यांना ज्या ज्या पद्धतीची सेवा करण्याची इच्छा असेल ती शक्ती बाबांच्या आशीर्वादानं प्राप्त हो. आम्हा सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद लाभो. मोठं मन करून तुम्ही या ठिकाणी समारोपाचं कीर्तन मला दिलात. मी कंटाळा आणू देत नाही कीर्तनात, हसत खेळत कीर्तन करतो. महाराज हा माझ्यासाठी फार मोठा गौरव आहे. दोन्ही बाजूला माझे असणारे या ठिकाणचे कलाकार आदरणीय देवेंद्र सुतार आणि या ठिकाणी आमचे सर गोविंद मराठे, महेश मराठे, गोविंद मामा. पेरण्याला माझं पहिलं कीर्तन गोविंद मामानेच ठेवलं. तिकडे फार सेवेधारी माणसं, गोड माणसं. आमचा प्रकाश असेल, आमचे बाबा असतील. परवा सांगितलं तुमच्या कीर्तनला माझी पेटी घेऊन येणार. आणली हां, पेटी तिथे घरी वाजवली होती मी. काय तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. त्यापेक्षा सगळ्यात मोठी मला धन्यवाद द्यावे लागतील ते आमचे आदरणीय संतोष बाबा. कारण तो भाकरी मेंबर आहे. दिल्लीमध्ये मी भात जास्त खात नाही. मागून भाकरी आणून देणारा माझा माणूस आहे. तर माझं नाव नाही घेतलं तर दिल्लीतली भाकरी बंद. विनोद केला. सेवेधारी माणसं आहेत. आमच्या काकांचे, गोविंद बाबांचे आमचे चिरंजीव या ठिकाणी एवढ्या लांबून आमची ताई बी सगळे आल्या. तुम्हाला सगळ्यांच्या एवढ्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सेवा येथे थांबवतो. जय विठ्ठल जय शक्कत आहे. तुका म्हणे जवळ पाचारिता Krishna